नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व गारपीट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही सर्वेक्षणाला सुरुवात झालेली नाही. हे सर्वेक्षण लवकरात लवकर व्हायला हवे व राज्य शासनाकडून त्यांना मदत मिळायला हवी. कापसाला 2 वर्षापूर्वी जे भाव होते ते 13,500 पर्यंत होते, पण यावर्षी कापसाला भाव नाही व त्याचे अर्ध्यावर भाव आलेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. परदेशातून कापूस आयात केल्यामुळे व निर्यात होऊ न शकल्यामुळे त्यांचे भाव पडले. कापूस उत्पादकांना मदत जाहीर होणे आवश्यक आहे. संत्रा आणि मोसंबीसाठी जो निर्यात कर लागत होता तो 18 रुपयांवरून 88 रुपये प्रति किलो झालेला आहे. हा निर्यात दर जर कमी झाला तर मोठ्या प्रमाणात संत्रा बांगलादेशला जाऊ शकतो व त्याला चांगला भाव मिळू शकतो. विदर्भ कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पत्राचा राज्य शासनाने योग्य तो विचार करावा. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाने योजना करावी. विदर्भातील टायगर प्रोजेक्टमध्ये वाघाचा मृत्यू होत आहे. त्या बाबतीत फॉरेस्ट खात्याने योग्य ते पावले उचलले पाहिजेत व त्यांचे मृत्यू कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे. खचलेल्या विहिरींसाठीची बंद केलेली योजना शासनाने पुन्हा सुरू करावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळेल यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. वीज प्रकल्पातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ऊर्जा विभागाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. असे अनेक महत्त्वाचे विषय माजी मंत्री व माननीय आमदार अनिल देशमुख यांनी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून विधानसभेत मांडले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी खात्याच्या माध्यमातून काही महत्त्वाचे प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की सध्या मोठ्या प्रमाणात अनेक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि गारपीट झाली अध्यक्ष महोदय, आणि त्या बाबतीत अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही सर्वेक्षणाला सुरुवात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे की लवकरात लवकर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि हे सर्वेक्षण होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं अध्यक्ष महोदय, आणि हे कापसाचं उत्पादन होत असताना 2 वर्षापूर्वी जे कापसाला भाव होते अध्यक्ष महोदय 12,000, 12,500, 13,000, 13,500 कापसाला भाव मिळाले होते अध्यक्ष महोदय. पण यावर्षी कापसाला अध्यक्ष महोदय भाव नाही. 6, 6,500, 6,500 पर्यंत कापसाचे भाव आलेले, अर्ध्या किमती म्हणजे अर्ध्यावर भाव आले कापसाचे. त्याच्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे अध्यक्ष महोदय. राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस आयात केला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. आणि ज्या प्रमाणात कापसाच्या गाठीची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय. त्यासाठी राज्य शासनाने मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मागणी होती की राज्य शासनाने या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी भरीव मदत केली पाहिजे. कापसाचे भाव वाढवण्यासाठी पहिले जे धोरण आहे निर्यात आणि आयात धोरण ते बदललं पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या दृष्टीनं राज्य शासनाने मदत जाहीर करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आणि विदर्भाच्या बाहेर सुद्धा जालना वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी होते अध्यक्ष महोदय, आणि ही होत असताना जेवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा बांगलादेशला जाईल त्या प्रमाणात संत्र्याचे भाव त्यांनी तरमाडतात. संत्रा आणि मोसंबीला बांगलादेशमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि यासाठी जर जो निर्यात कर जो आता सध्या जो 4 वर्षापूर्वी 18 रुपये एका किलोला निर्यात कर बांगलादेशला संत्रा पाठवण्यासाठी लागत होता, तो आता कृषी मंत्री महोदय तो निर्यात कर त्यानिमित्तानं आता 88 रुपये एका किलोला झालेला आहे आणि 88 रुपये एका किलोला झाल्यामुळे संत्र्याची निर्यात होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा निर्यात दर जर कमी झाला तर मोठ्या प्रमाणात संत्रा बांगलादेशला जाऊ शकतो
आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने भाव मिळू शकतो। या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय राज्य शासनाने या बाबतीत विचार करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय त्याचबरोबर अध्यक्ष महोदय यामध्ये एक विदर्भ कॉटन असोसिएशन आहे आणि या विदर्भ कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय की कापूस खरेदी करताना जो 5% आरसीएम म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम या माध्यमातून 5% जो टॅक्स लागतो तो बंद केला आणि त्याचबरोबर जी ढेप तयार होते सरकीपासून त्या ढेपीवर जर टॅक्स लावला तर कापसाचे भाव काही प्रमाणात वाढण्यामध्ये तिथे मदत होऊ शकते। या बाबतीत सुद्धा हा 5% आरसीएम रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा जो टॅक्स आहे तो टॅक्स निमित्तानं कापसाच्या खरेदीवर बंद केला तर त्याचा फायदा थोडा बहुत भाव वाढण्यामध्ये होऊ शकते। त्या पद्धतीने सुद्धा आरसीएम बंद करणे आणि ढेपेवर टॅक्स लावणे या बाबतीचा सुद्धा जर निर्णय राज्य शासनाने घेतला तर त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। अध्यक्ष महोदय तशा पद्धतीचं निवेदन विदर्भ कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून राज्य शासनाला देण्यात आले। त्या निवेदनाचा सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय। आणि ही विनंती करत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या अध्यक्ष महोदय वन्य प्राण्यांपासून जो शेतीचं नुकसान होतं अध्यक्ष महोदय त्या बाबतीत मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय की जे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांपासून शेतीचं नुकसान होतं त्यापासून काहीतरी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना आली पाहिजे। तार कंपाऊंडची योजना आली पाहिजे किंवा दुसरी कोणती योजना आली पाहिजे। पण माननीय वनमंत्र्यांनी मागच्या वेळेस सांगितलं तर आपल्या उत्तरामध्ये की डॉक्टर श्यामा प्रसादजी मुखर्जी जन व वन विकास योजना या योजनेचा माननीय फॉरेस्ट मिनिस्टरनी त्यामध्ये उल्लेख केला होता। पण ते सांगायला विसरले की ही योजना अध्यक्ष महोदय ही सबसिडीची योजना जे टायगर प्रोजेक्ट आहे त्या टायगर प्रोजेक्टच्या बफर झोनच्या 2 किलोमीटरच्या आतमध्येच ही योजना आहे। बाकी ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ही योजना नाही, फक्त लिमिटेड एरियासाठी म्हणजे ज्या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट आहे त्याच्या बफर झोनच्या 2 किलोमीटरच्या आतमध्ये फक्त या योजनेचा फायदा त्यांना सबसिडीचा मिळतो। त्याच्यामुळे वन्य प्राण्यापासून शेतीचं नुकसान टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या माध्यमातून एखादी योजना चालू करणं अध्यक्ष महोदय अतिशय गरजेचं आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय अतिशय धक्कादायक बातमी आहे की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात टायगर प्रोजेक्ट आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ताडोबा मेळघाट या दोन्ही टायगर प्रोजेक्टमध्ये अध्यक्ष महोदय 1 जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अध्यक्ष महोदय 28 वाघाचा मृत्यू झाला। 28 वाघ अध्यक्ष महोदय या कालावधीमध्ये मृत्युमुखी पडले अध्यक्ष महोदय। त्याच्या बाबतीत सुद्धा फॉरेस्ट खात्याने योग्य ते पाऊल उचलणं अतिशय महत्वाचे अध्यक्ष महोदय। या बाबतीत अशा पद्धतीने 28 वाघाचा मृत्यू कसा झाला याची सुद्धा चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली किंवा जोराचा पाऊस आला त्यावेळेस शेतामध्ये असलेल्या ज्या विहिरी असतात त्या विहिरी अनेक खचतात आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या खचलेल्या विहिरीला दुरुस्त करण्याची नरेगाच्या माध्यमातून योजना होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांना खचलेली विहीर दुरुस्त करण्यासाठी मिळत होते अध्यक्ष महोदय। पण अशा पद्धतीने ही योजना 1 जुलै 2023 पासून राज्य शासनाने अध्यक्ष महोदय ही योजना बंद केली आणि ही योजना 1 जुलै 2023 पासून बंद केल्यामुळे या नरेगाच्या माध्यमातून आता खचलेल्या विहिरीला ची दुरुस्तीसाठी जी योजना आहे त्या योजनेचा फायदा त्यानिमित्तानं आता शेतकऱ्यांना मिळणार नाही। स्वतःच्या पैशात आता खचलेली विहीर दुरुस्त करावी लागेल। त्याच्यामुळे ही योजना राज्य शासनाने लवकरात लवकर चालू करावी अशा प्रकारची सुद्धा विनंती करतो। या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी दुधाच्या बाबतीतला प्रश्न मांडला। आज जे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते अतिशय अडचणीत आहेत अध्यक्ष महोदय। अनेक तरुणांनी नोकरीच्या मागे न जाता बँकेकडनं कर्ज घेतलं, गाई म्हशी घेतल्या, पण मधल्या काळामध्ये जो 5 रुपये प्रति लिटरचा दर राज्य शासनाने कमी केला आणि 5 रुपये अनुदान दिलं
ही योजना अध्यक्ष महोदय अनुदान दिलं हे खरं आहे, पण अनुदान दिलं ते अनुदान ज्याच्या गटी आहे अनुदान मिळण्यासाठी त्या ज्याच्या गटीमुळे 5 रुपयाचं अनुदान मिळू शकत नाही. त्याच्यामुळे दूध उत्पादक करणारा शेतकरी आज अतिशय अडचणीत आला आहे. अध्यक्ष महोदय, या बाबतीत राज्य शासनाने ताबडतोब पावलं उचलली पाहिजे. आज आमच्या विदर्भामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुधाचं कलेक्शन होतं. त्यांच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही बोललो अध्यक्ष महोदय, पण त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा राज्य शासनाकडे बोट दाखवले. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर 5 रुपये अनुदान आहे त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला चांगली किंमत मिळेल या दृष्टीनं लवकरात लवकर पावले उचलावी अशा प्रकारची सुद्धा विनंती मी आजच्या या प्रसंगी करतो. आणि ही करत असताना अध्यक्ष महोदय, आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणाचा वीज प्रकल्प आहे. कोराडी येथे एक वीज प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय, आणि या वीज प्रकल्पामध्ये वीज केंद्रामध्ये कोळसा पुरवठा करण्याचं काम कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून तिथे सध्या चालू झालेलं आहे. पहिले या कोराडी वीज केंद्रामध्ये जो कोळसा जात होता, तो कोळसा जात असताना त्याला बकेटनी ते कोळसा पहिले जात होता, पण आता त्या ठिकाणी वर्षभरापासून कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून कोळशाची त्यांना पुरवठा त्या ठिकाणी करण्यात येतो. आणि त्या संपूर्ण त्या भागामध्ये या कन्व्हेयर बेल्टचा इतका मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदर्शन आहे अध्यक्ष महोदय. या खापरखेडा, कोराडी, चनकापूर, चिचोली या अशा अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात ही नवीन कन्व्हेयर बेल्टनी कोळसा पुरवठ्याची योजना चालू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय. आणि त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात तिथल्या नागरिकांना होतो. जे आता 10वी 12वीची परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन केले त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, की अशा पद्धतीने आम्हाला या कन्व्हेयर बेल्टच्या ध्वनी प्रदूषणामुळे आम्हाला अभ्यास करता येत नाही. त्याच्यामुळे ऊर्जा विभागाने या बाबतीत लवकरात लवकर पावलं अध्यक्ष महोदय उचलावी अशा पद्धतीची सुद्धा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी उद्योग खात्याचे सुद्धा या ठिकाणी मागणी अध्यक्ष महोदय. उद्योग खात्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय नरखेड MIDC आहे, आणि या नरखेड MIDC मध्ये पहिले 20.89 हेक्टरची अधिग्रहण केलं होतं. त्याचं वाटप सुद्धा उद्योग ज्यांना चालू करायचं त्यांना झालं. आता टप्पा 2 नरखेड तालुक्यामध्ये टप्पा 2 मध्ये जवळपास 155 हेक्टरचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे. आणि लवकरात लवकर हा टप्पा 2चा 155 हेक्टरचा राज्य शासनाने जर मंजूर केला तर अनेक उद्योजकांना ज्या ठिकाणी उद्योग चालू करण्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय, ते उद्योग त्यांना चालू करता येईल. त्याच्यामुळे उद्योग खात्याने नरखेड जिल्हा नागपूर येथे टप्पा 2चा 155 हेक्टरच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशा पद्धतीची विनंती करत असताना अध्यक्ष महोदय, माझ्याच काटोलमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 205 हेक्टर जमिनीचा ऑलरेडी अधिग्रहण अध्यक्ष महोदय केलेलं आहे. उद्योग खात्याने 205 हेक्टरचं अधिग्रहण केलेलं आहे, पण आतापर्यंत उद्योग खात्याने जमिनीची किंमत न ठरवल्यामुळे आतापर्यंत या इंडस्ट्रियल प्लॉटचं वाटप त्या निमित्तानं उद्योग खात्याच्या माध्यमातून होऊ शकलं नाही. जवळजवळ 1 वर्षापासून आता ही जमीन 205 हेक्टर अधिग्रहित केली आहे, पण जोपर्यंत दर ठरत नाही तोपर्यंत उद्योग खात्याच्या माध्यमातून ज्यांना कारखाने चालू करायचे आहे, उद्योग चालू करायचे आहेत, त्यांना जमिनीचं वाटप होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही जी 205 हेक्टरची जमीन आहे त्याची जर लवकरात लवकर काटोल MIDCच्या मध्ये त्या 205 हेक्टरसाठी जर राज्य शासनाने उद्योग खात्याने दर ठरवून दिले तर लवकरात लवकर अनेक उद्योग किंवा अनेक व्यवसाय त्या निमित्तानं चालू शकतील. या दृष्टीने सुद्धा उद्योग खात्याने पावलं उचलावे अशा प्रकारची विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो. आणि अशा या आजच्या ज्या पुरवणी मागण्याच्या बाबतीत ज्या अनेक विषयावर ज्या ठिकाणी इथे या ठिकाणी या 4-5 विषयाच्या बाबतीत मी या ठिकाणी माझं मत मांडलेलं आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढत झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानच्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित CID चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बाळूमामा देवस्थान
संरक्षक मोर्चाद्वारे करण्यात आली। एक दिवस बाळूमामांसाठी या अंतर्गत मोर्चा काढण्यात आलेला होता। बाळूमामा देवस्थानात झालेला भ्रष्टाचार असेल, त्या ठिकाणचा अनाधुंदी कारभार असेल आणि बाळूमामांच्या मंदिरावर प्रशासक नेमून पुढे सरकारीकरण करण्याचा भाग असेल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आम्हाला मान्य नाही आहेत आणि याचा निषेध करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जसं भ्रष्टाचार झाला आहे त्या सर्व भ्रष्टाचाराची स्थानिक स्तरावर चौकशी चालू आहे, ती तशी न होता CID चौकशी लागली पाहिजे। संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बाळूमामांच्या ज्या बग्ग्यातल्या मेंढ्या आहेत त्याची हेळसांड होते, त्याच्याकडे दुर्लक्ष होते। त्या ठिकाणी नरबकरी किंवा त्या ठिकाणच्या म्हातारी झालेल्या बकरींची दर महिन्याला विक्री केली जाते, 3 महिने विक्री केली नाही, 3 कोटी रुपयांचं नुकसान झालं। हे नुकसान कोणाच्या खिशातनं घेणार आहेत? आता बाळूमामांच्या मंदिराचं हे झालेलं नुकसान आहे। ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी पाहता प्रशासक नेमणं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा भ्रष्ट आणि अनाधोंदी कारभार असेल, प्रशासक नेमल्यानंतर 6 महिन्यात जर या ठिकाणी 9,91,00,000 रुपये जमत असतील आणि आधीचे विश्वस्त मंडळ वर्षाला केवळ 4-5 कोटी रुपये देत असेल तर हे किती प्रचंड भ्रष्टाचार आहे हे उघड झालेलं आहे। या ठिकाणी सोन्या नाण्याच्या त्या ठिकाणी नोंदी नाही आहेत, जमिनींच्या व्यवस्थित नोंदी नाही आहेत, सोन्याचं व्हॅल्युएशन नाही आहे। या सगळ्या गोष्टी अयोग्य असल्यामुळं या ठिकाणी बाळूमामांच्या भक्तांनी, बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या ठिकाणी आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहेत। असा आमच्या मागण्या आम्ही मागच्या आंदोलन देखील केलेल्या होत्या, परंतु अजूनपर्यंत गांभीर्याने न घेतल्यामुळं पुन्हा हा मोर्चा काढावा लागलेला आहे। शासनाने, प्रशासनाने आणि धर्मादाय विभागाने तत्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी। दोषी कारवाई झाली पाहिजे, त्यांची CID चौकशी झाली पाहिजे। ह्या मागणीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत, ठिकठिकाणी निवेदन देत आहोत। आज पण आम्ही मोर्चे वाटे इथं दिलेला आहे। आमची हीच मागणी आहे की न्यायालयाद्वारे प्रशासकाची नायकोडे साहेबांची तिथे बदली केली होती, तिथं त्यांची निवड झाली होती, त्यानंतर त्यांनी 6 महिन्यात उत्पन्न चांगले काढल्यानंतर परत त्यांना थांबवून खडके मॅडमला परत नियुक्ती केली। मला सांगा, न्यायपरिषदेच्या कार्यालय पद्धतीने नायकोडे साहेबांची निवड झाली होती तर खडके मॅडमला का परत आणून त्यांनी बसवलं? याची चौकशी झालीच पाहिजे। खडके मॅडमना परत तिथून काढलंच पाहिजे, कारण त्यांची अंधाधुंदी कारभार, लोकांवर बकऱ्यांचे हेसार, लोकांवर दादागिरी, या सर्व गोष्टी तिथे अनप्रकारे चालू आहेत। या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे। या मागणीसाठी आम्ही इथं निवेदन अर्ज आज दिलेला आहे, तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे एवढीच आमची। बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी 600हून अधिक भक्तांची उपस्थिती होती। मोर्चाच्या अंतिनिवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले। हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असे आश्वासन त्यांनी दिले। या मोर्चात पिवळा भंडारा लावून तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला असून गरीबों के सन्मान में महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्ति के साथ मैदान में अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे। विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला। समाजातील सर्व घटकांना समतोल विकास या अर्थसंकल्पातून होणार आहे। शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वच घटकांना सामावून घेणारा, न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया नामदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।
जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व स्थानिक स्तरावरच उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास भेट देत रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सोयी सुविधांची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कळसकर, बल्लारपूरचे तहसीलदार ओमकार ठाकरे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गौड आदी उपस्थित होते। बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील अपघातग्रस्त व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला। जेवण वेळेवर मिळते का, कधी भरती झाले, कोणता आजार आहे असे प्रश्न विचारून लवकर बरे व्हा असा आशावाद व्यक्त केला। रुग्णांनी सुद्धा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली। यावेळी त्यांनी बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इंटर्न्स डॉक्टरांची उपलब्धता, मनुष्यबळ, औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मागील अनेक दिवसापासून आम आदमी पार्टी शहर कार्यालयामध्ये शेकडो नागरिकांनी होत असलेल्या त्रासाबद्दल आपली व्यथा मांडली आणि नगर भूमापन कार्यालयात सामान्य नागरिकांच्या जागेचे फेरफार हे खूप दिवसापासून प्रलंबित आहेत। पैसेवाल्यांचे काम लवकर होतात पण सामान्य नागरिकांचे काम धुडकात जाणून बुजून ठेवले जाते। हा नागरिकांचा रोष आम आदमी पार्टी नागपूर यांच्या वतीने शेकडो नागरिक व पदाधिकारी यांनी नगर भूमापन कार्यालय येथे हल्लाबोल मोर्चा काढला। सरकार आपल्या दारी कार्यक्रमावर करोडो रुपये खर्च करून सुद्धा सामान्य नागरिकांचा याचा फायदा झाला नाही। अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही। सामान्य नागरिक आपली रोजची मजुरी सोडून कार्यालयाची चक्कर मारत असतात। भूमापन अधिकारी नागरिकांना सुनावणीसाठी बोलवतात आणि स्वतः मात्र हजर राहत नाहीत। त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे आणि त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे असे सोनू फटिंग राज्य सचिव आम आदमी पार्टी यांनी निदर्शनात आणून दिले। कोणाला विचारा सर, हातात अप्लिकेशन घेऊन 4-4, 5-5 दिवस येत आहे सर, थोडं लक्ष द्या। आमचं बस हेच निवेदन आहे। अदरवाईज सर आम्ही 15-20 दिवसात तुमची वाट बघू, नाही तर तेवढं आम्ही असं नाही म्हणता की आम्ही आम आदमी पार्टीवाले सर, आम्ही पण चिपलो सवरलेलं। आम्ही सर जे अप्लिकंट आहे ना त्यांना घेऊन तुमच्या समोर येऊन जाऊ। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भुंगडे, शंखनाथ न्यूज नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।